नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रवींद्र ताजने आपलं रवींद्र ताजनेस मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी ह्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे. मित्रांनो, आपल्याच्या सेशनचा उद्देश आहे आपण नुकतीच झालेली संयुक्त गट ब मुख्य परीक्षा यामधील अंकगणित व बुद्धिमापन चाचणी ह्या मधील जे काही प्रश्न आयोगाने विचारले आहेत त्याचे संभाव्य उत्तरं व संकल्पना आणि विश्लेषण आपण बघण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. सो आय एम रिक्वेस्टिंग माय डिअर फ्रेंड्स, आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया. So you are getting more updates, more knowledge and more shortcuts as far as all these questions are concerned. चला मित्रांनो सुरुवात करूया. सो बेसिकली राजांनो, क्वेश्चन नंबर आपण जर 1 बघितला, ऍक्च्युली क्वेश्चन नंबर 1 हा ब्लड रिलेशन मधला आहे. या ठिकाणी प्रश्नाची सेन्स जो आहे, प्रश्नाचा जो कल आहे तो पॉइंटिंग टुवर्ड्स अ फोटोग्राफ आहे. त्यामुळे अशा प्रश्नामध्ये आपण जर उत्तर काढताना बेसिकली एक शॉर्टकट आहे, याला आपण बॅक ट्रॅकिंग मेथड म्हणतो. म्हणजे या ठिकाणी बघा आपल्याला फक्त काय सॉल्व्ह करायचं राजांनो, म्हणजे आपण जर क्वेश्चन जर वाचला, क्वेश्चन काय सांगतो बघा, पॉइंटिंग अ फोटोग्राफ केप्ट ऑन अ टेबल, नीता सेड हर मदर इज ओनली डॉटर ऑफ माय मदर. ओके, आणि प्रश्न विचारला इट मीन्स दॅट द फोटोग्राफ बिलॉंग्स टू. राजन, असा प्रश्न मराठीमध्ये सॉल्व्ह करण्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे आपण इंग्लिशमध्ये आपण जर सॉल्व्ह केला आणि बॅक ट्रॅकिंग मेथड म्हणजे आपण फक्त आपला हा जे कॉमन मध्ये दिलं गेलं आहे तेवढंच आपल्याला फक्त सॉल्व्ह करायचं आहे. आणि सॉल्व्ह करता आपण राईट टू लेफ्ट आपण या ठिकाणी सॉल्व्ह करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. बघा कसं सॉल्व्ह करायचं, अगोदर राजांनो ऑफला अंडरलाईन करून घ्यायची. ओके, सिंपल टेक्निक आहे बघा, एकदम सिंपल टेक्निक आहे. हे बघा, अगोदर ऑफला अंडरलाईन करून घ्यायची. ओके, ऑफला अंडरलाईन करून घेतली. ओके, फक्त वाचताना काय करायचं, राईट टू लेफ्ट वाचायचं. ओके, राईट टू लेफ्ट म्हणजे काय बघा, इथून वाचायचं म्हणजे माय मदर्स ओनली डॉटर. प्रश्न आपल्या स्वतःला विचारायचा आहे, म्हणजे आपल्या आईची एकुलती एक मुलगी. ऑब्व्हियसली जर नीता बोलते तर ऑब्व्हियसली म्हणजे माय मदर्स ओनली डॉटर, ऑब्व्हियसली उत्तर नीता येणं अपेक्षित आहे. मी पुन्हा रिपीट करतो बघा, माय मदर्स ऑफ काढून टाकायचा, अपोस्ट्रोफी एस लावायचा, माय मदर्स ओनली डॉटर म्हणायचं आहे. याचं उत्तर काय भेटलं, ऑब्व्हियसली नीता, म्हणजे हर मदर इज नीता, हर मदर इज नीता. आणि राजांनो हर म्हणजे काय, ऑब्व्हियसली नीताज डॉटर. हर जो शब्द आहे हा डॉटर साठी वापरलेला आहे. म्हणजे प्रश्न काय विचारला आपला, इट मीन्स दॅट द फोटोग्राफ बिलॉंग्स टू, ऑब्व्हियसली डॉटर म्हणजे काय, नीताची मुलगी असली पाहिजे. जी मुलगी त्या ठिकाणी दिली आहे ते ऑब्व्हियसली उत्तर काय आलं पाहिजे, नीताज डॉटर. तर सिंपल क्वेश्चन आहे, ऑप्शन नंबर 4 याचा आपण उत्तर या ठिकाणी मार्क करणं अपेक्षित आहे. ओके, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, याला आपण बॅक ट्रॅकिंग मेथड म्हणतो. ओके, चलो माझ्या राजांनो, सो क्वेश्चन नंबर 2 ला आपण मुवमेंट्स करूया. ओके, हा प्रश्न राजांनो ऍक्च्युली व्हेन डायग्रामचा आहे. अशा प्रश्नामध्ये आपण ऑल पॉसिबल डायग्राम्स ऍक्च्युली चा विचार करतो. म्हणजे डायग्राम काढताना आपण मोस्ट लॉजिकली करेक्ट डायग्राम काढणं अपेक्षित आहे. या ठिकाणी लेखक तुम्हाला काय करतो, संच देतो. ओके, आणि संच तुम्हाला रिप्रेझेंट करायचा आहे डायग्रामच्या फॉर्मॅटमध्ये. तुम्हाला 3 या ठिकाणी ऑप्शन दिले आहेत आणि प्रश्न काय विचारला जातो, चौकोन, आयत आणि त्रिकोण हे 3 संच आहे. याला आपण सर्वात उचित डायग्राम या ठिकाणी कुठले आहेत, ऑब्व्हियसली राजांनो आपण डायग्राम नंबर जर 1 जर वाचली बघा, ही संयुक्तिक आकृती आहे. म्हणजे डायग्राम नंबर 1 आपण जर रीड केली राजांनो तर ऑब्व्हियसली बघा या ठिकाणी काय दाखवलं गेलंय, समजा मी मध्ये आयत जर दाखवला, हे बघा मध्ये आपण जर आयत दाखवला. ओके, हे बघा मध्ये मी जर आयत दाखवला. ओके, आणि राजांनो बाहेर मी जर चौकोन दाखवला. ओके, आणि बघा ह्या ठिकाणी जो तिसरा जो वर्तुळ आहे मी जर त्रिकोण दाखवला तर माझा राजांनो अर्थ पूर्ण या ठिकाणी माझा अर्थ निघत आहे. म्हणजे सिंपल राजांनो काय, सर्व आता आकृती कशी वाचायची आपल्याला, ही सर्व आयत हे चौकोन आहेत. ओके, कारण काय आयताला ऑब्व्हियसली आयत म्हणजे काय, ज्याला ऑब्व्हियसली 4 कोण आहेत, आणि चौकोन बघा सर्व आयत हे ऑब्व्हियसली चौकोन आहेत. आणि राजांनो त्रिकोण हा सेपरेट सेट आहे, त्रिकोण हा सेपरेट आपण सेट दाखवतो. त्यामुळे राजांनो आकृती नंबर 1 पर्याय क्रमांक 1 ह्या ठिकाणी उत्तर आहे. असे प्रश्न आपले लो हँगिंग फ्रुट्स आहे, आपण हे पटकन सॉल्व्ह केले गेले पाहिजे. ठीक आहे राजांनो, चला पुढे जाऊया. ओके, ओके, तिसरा प्रश्न बघा, तिसरा प्रश्न ऍक्च्युली एजेस वरचा आहे. म्हणजे राजांनो अभ्यास करताना पेपरचं विश्लेषण पण करत चला, कुठला प्रश्न ब्लड रिलेशनचा आहे, कुठला प्रश्न व्हेन आकृतीचा. म्हणजे आपला स्वतः अभ्यास करताना त्या टॉपिकला आपला ए टू झेड सगळे डायमेन्शन आपण प्रामाणिकपणे प्रिपेअर करतो. फक्त पीवायक्यूचा उद्देश काय, फक्त पीवायक्यू सॉल्व्ह करणं अपेक्षित नाहीये. पीवायक्यू वरून आपण अप्रोच घेतला पाहिजे की कुठल्या टॉपिकला मला वेटेज द्यायचं आहे, कुठल्या टॉपिकचे मला डायमेन्शन सगळे क्लिअर करायचे, कन्सेप्ट मला क्लिअर करायचे आहे. ठीक आहे राजांनो, ऍक्च्युली एजेसच्या प्रश्नामध्ये आपण काय करतो, माय डिअर फ्रेंड्स, आपण अशा प्रश्नामध्ये आपण समीकरण बनवतो. बघा तुम्हाला प्रश्न काय विचारला बघा, 3 वर्षांच्या अंतराने जन्मलेल्या 5 मुलांच्या वयांची बेरीज दिली आहे 50 वर्ष, आणि तुम्हाला विचारलं सर्वात लहान मुलाची वय किती. राजांनो या ठिकाणी बघा एक सिंपल रूल आहे की या ठिकाणी आपण बघा व्हेरिएबल म्हणजे जर एका व्यक्तीबद्दल बोललो आपण त्या ठिकाणी एक व्हेरिएबल धरतो आपण.
जर दोन व्यक्तीबद्दल बोललो आपण तर दोन व्हेरिएबल, दोन चल विचारामध्ये घेतो. म्हणजे हा राजांनो हा बेसिक रूल आहे कशाचा, इक्वेशन्स किंवा समीकरण सॉल्व्ह करायचा. जेवढे व्यक्ती आहेत तेवढे व्हेरिएबल्स या ठिकाणी असणं अपेक्षित आहे. त्या ठिकाणी आपला ऑब्व्हियसली एकच व्हेरिएबल आहे, म्हणजे आपलं इक्वेशन पण एकच बनेल. म्हणून आपण काय करूया, सर्वात लहान मुलाचा आपण वय राजांनो आपण एक्स अज्युम करूया. मी या ठिकाणी बघा राईट साईडला मी क्वेश्चन सॉल्व्ह करतो. सिंपल क्वेश्चन आहे बघा. ओके आपण हा राजांनो एक्स अज्युम करूया. ओके ओके आणि त्याने काय सांगितलं बघा, 3 वर्षांच्या अंतराने, म्हणजे ऑब्व्हियसली प्रत्येक 5 मुलांच्या वयापर्यंत आपल्याला 3-3 वर्ष वाढावं लागेल. ओके सो सेकंड मुलाचं वय किती राजांनो, 1+3. ओके तिसऱ्या मुलाचं वय 1+ ऑब्व्हियसली 6. नंतर चौथ्याचं येईल 1+ ऑब्व्हियसली राजांनो काय 9. तुम्हाला 3-3 वर्ष वाढवायचे आहेत. नंतर काय अधिक 1+ ऑब्व्हियसली 12. आणि बरोबर त्याने काय दिलं राजांनो, समीकरण बघा बॅलन्स होतं, समीकरणाच्या दोन्ही बाजूला बॅलन्स होणं अपेक्षित आहे. लेफ्ट साइड बरोबर राईट हँड साइड तुमच्या बॅलन्स होणं अपेक्षित आहे. आता आपण साधं बघा इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. एक्स हा 5 वेळेस म्हणजे 5x येईल बघा. 3 आणि 6 9, 9 9 ऑब्व्हियसली राजांनो 18, 18 आणि 12 ऑब्व्हियसली राजांनो 30. ओके बरोबर 50. ओके म्हणजे 5x बरोबर ऑब्व्हियसली राजांनो किती 20. म्हणजे x ची किंमत बघा किती आली पाहिजे, ऑब्व्हियसली 4 आली पाहिजे. म्हणजे राजांनो सिंपल बघा पहिला ऑप्शन या ठिकाणी उत्तर आहे की एक्स म्हणजे का आपण ऑब्व्हियसली सर्वात लहान मुलाचं वय आपण एक्स धरलेलं आहे, त्याचं उत्तर आपण राजांनो आपण एक्स निवडणं अपेक्षित आहे. ओके ठीक आहे चला पुढे जाऊया. 4 वर्ष आपण निवडणं अपेक्षित आहे. ठीक आहे राजांनो. ओके चला पुढे जाऊया. ओके क्वेश्चन नंबर 4 बघा. आता राजांनो हा पण आपला एक लो हँगिंग फ्रूट आपण याचं पटकन उत्तर काढलं गेलं पाहिजे. आता बघा बेसिकली राजांनो असे प्रश्न सॉल्व्ह करताना तुमचं A to Z म्हणजे फॉरवर्ड ऑर्डर लोकेशनचे 2 पार्ट पाहिजे. म्हणजे एक्झाम मध्ये आपण लगेच ABCD काढणं अपेक्षित नाही, तुमचे लोकेशन पार्ट पाहिजे. मी जर म्हटलं राजांनो M किती लोकेशनला तुम्हाला सांगता आलं पाहिजे 13 नंबरला आहे, N किती लोकेशनला 14 नंबरला आहे. फॉरवर्ड ऑर्डर रिव्हर्स ऑर्डर तुमचे लोकेशन पार्ट पाहिजे, म्हणजे एक्झाम मध्ये आपला वेळ राजांनो कमी जाईल, वेळ वाचेल. ठीक आहे आपण सुरुवात करूया. ओके बघा त्याने काय दिलं बघा, बी वरती दिलेलं आहे. ओके आणि खाली बघा 4 दिला आहे. नंतर ए खाली दिला वरती 1 दिलेला आहे. नंतर जी वरती दिला खाली 49 दिला आहे. म्हणजे राजांनो साधा कॉमन सेन्सचा प्रश्न बघा. बीचं लोकेशन फॉरवर्ड ऑर्डर राजांनो किती आहे, ऑब्व्हियसली 2 आहे, 2चा वर्ग घेतला गेला. एचं लोकेशन फॉरवर्ड ऑर्डर 1 आहे, त्याचा वर्ग घेतला 1 घेतला गेलाय. जीचं बघा 7 लोकेशन आहे, 7चा वर्ग 49 घेतला गेलाय. सेम बघा जेचं लोकेशन 10 आहे, 10चा वर्ग घेतला किती 100 राजांनो. म्हणजे साध्या भाषेमध्ये तुम्हाला 196 दिला, हा 14चा ऑब्व्हियसली वर्ग आहे. म्हणजे तुम्हाला 14 नंबरचं अक्षर हे फॉरवर्ड ऑर्डर लोकेशन मध्ये घ्यायचं आहे. म्हणजे साध्या भाषेत राजांनो ऑब्व्हियसली उत्तर नंबर आपलं काय असलं पाहिजे, एन आपला हा ऑप्शन नंबर 2. ओके ऑप्शन नंबर आपण 2 दॅट इज एन आणि खाली 196 असं आपलं उत्तर या ठिकाणी निवडणं अपेक्षित आहे. ठीक आहे राजांनो पुढे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर आपण पुढे 5 बघतो बघा. ऍक्च्युअली हा आपण वयाचा प्रश्न ऑब्व्हियस अगोदर बघितला. आता बघा हा ऍक्च्युअली राजांनो टाइम अँड वर्क मधला प्रश्न आहे, त्याला आपण ऑब्व्हियस म्हणतो वेळ व काम. ओके आता प्रश्न मी अगोदर वाचतो बघा. प्रश्न काय दिला, एक काम 1 पुरुष 3 महिला 4 मुले 96 तासामध्ये पूर्ण करतात. तेच काम 2 पुरुष 8 महिला 80 तासामध्ये पूर्ण करतात. तसेच 2 पुरुष 3 महिला तेच काम 120 तासामध्ये पूर्ण करतात. तर 5 पुरुष व 12 महिला तेच काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागेल, किती तास लागेल असा प्रश्न विचारला गेला. राजांनो हा प्रश्न लेंदी मला मान्य आहे, पण आपण या ठिकाणी सॉल्व्ह करणं आणि संकल्पना समजून घेणं अपेक्षित आहे. एक्झाम मध्ये हा क्वेश्चन राजांनो सॉल्व्ह करू नका, पुढे जाऊया आपण. कारण काय हा टाइम कन्झ्युमिंग क्वेश्चन मुद्दाम या ठिकाणी आयोगाने राजांनो मध्ये प्रश्न टाकलेला आहे. आपला वेळ गेला पाहिजे, आपण थोडं स्मार्ट डोकं लावलं पाहिजे. एकतर उत्तर अंदाजे मार्क करण्यामध्ये पण आपलं उत्तर चुकू शकतं. सो आपण क्वेश्चन आपण काय करू स्किप करून सेकंड राऊंड मध्ये जर प्रश्न जर आपला पुन्हा वेळ जर पुरला तर आपण सेकंड राऊंड मध्ये या ठिकाणी अपेक्षित आहे. ठीक आहे राजांनो आपण या ठिकाणी कन्सेप्ट म्हणून आपण या ठिकाणी ऑब्व्हियसली क्वेश्चन हा सॉल्व्ह करतोय. मग या ठिकाणी आपलं इफिशियन्सी म्हणजे कामाची कार्यक्षमता या ठिकाणी काढणं अपेक्षित आहे. मी समीकरण बनवतो बघा किंवा मी या ठिकाणी पुटअप करतो. आपण लक्ष राईट साईडला देऊया. ओके ठीक आहे राजांनो बघा काय दिलं त्याने बघा 1 मॅन. ओके 1 मॅन अधिक बघा 3 वुमन. ओके प्लस राजांनो काय 4 चिल्ड्रन. त्याने सांगितलं का यांना विशिष्ट काम हे 96 तासामध्ये पूर्ण करतात. ओके नंतर बघा 2 मेन. ओके अधिक राजांनो काय 8 चिल्ड्रन. ओके तेच काम राजांनो काय करतात 80 तासामध्ये पूर्ण करतात. तास दिलेले आहेत. नंतर राजांनो बघा 2 मेन आणि 3 वुमन यांना किती राजांनो दिला 120 तास दिले बघा. म्हणजे साध्या भाषेमध्ये बघा आपलं पहिल्यांदा 96 80 आणि 120 चा आपल्याला काय लसावी काढायचा आहे.
म्हणजे याच्यावरून आपल्याला टोटल वर्क डन भेटेल, टोटल युनिट्स ऑफ द वर्क भेटेल, टोटल काम भेटेल. आपण काढूया राजन पटकन. ओके फास्ट. हे बघा इथं लिहितो बघा मी 96 नंतर 80 नंतर 120. ओके सो लसावीला आपण लघुत्तम सामायिक विभाज्य असं म्हणतो. लसावी काढताना शक्यतो बघा लहान संख्येपासून सुरुवात करा. ऑब्वियसली आपण इथून 8ने सुरुवात करू शकतो, ऑब्वियसली 2 ने 4 ने आपण सुरुवात करू शकतो, पण 8 ने बघा सगळ्यांना भाग जातो, म्हणजे आपला वेळ वाचेल अशानं. ओके बघा समजा मी 8 ने सुरुवात केली बघा. सो 8 एक 8, 8 2 16, नंतर 8 एक 8 0. ओके बघा 8 एक 8, 4 उरले 8 पंचे 40. ओके अजून बघा मी पुढे 5 ने भाग देऊ शकतो. ओके हे बघा 5 ने भाग देऊ शकतो मी. सो 5 ते आपण जर सुरुवात केली 12 कॅरी ऑन झाले बघा. 5 2 10. ओके आणि 5 3 15. ओके आपण 3 ने बघा 3 ने भाग देऊ शकतो. ओके बघा 3 × 12. ओके 2 कॅरी ऑन झाले आणि 3 एक 3 राजांना पुन्हा बघा 2 ने आपण भाग देऊया. 2 ने भाग देऊया. सो बेदुने 4 आणि बेक बे. राजांनो लसावी म्हणजे काय बघा, ह्या सगळ्या घटकांचा गुणाकार म्हणजे लसावी. लेफ्ट साइडला मी लिहितो बघा एलसीएम लिस्ट कॉमन मल्टिपल बरोबर काय राहणार. सो 8 × 5 × 3 × 2 × ऑब्वियसली 2 म्हणजे काय राहणार बघा या ठिकाणी 8 पंचे 40. ओके आणि 3 दुने 6 6 दुने 12. ओके सो राजांनो 12 चौक 48 म्हणजे राजांनो 480 बघा. ओके 12 3 40 12 चौक 48 राजांनो 480 आपला एलसीएम आला बघा. सगळ्यांचा आपण जर एलसीएम जर काढला तर 480 आपल्याला हे टोटल युनिट्स ऑफ द वर्क भेटलेले आहे. ओके टोटल वर्क. ओके आता मी याला इरेज करतो. ओके म्हणजे आपला पुढे कॅल्क्युलेशन पटकन आपला फास्ट मुवमेंट्स करायचे आहेत. ओके सो राजांनो बघा आता आपल्याला काय करायचं बघा 1 मॅन 3 वुमन आणि 4 चिल्ड्रन यांची आपली एफिशियन्सी काढायची आहे. ठीक आहे राजांनो पटकन काढूया. ओके बघा सो 1 मॅन प्लस 3 वुमन आणि प्लस 4 चिल्ड्रन यांची एफिशियन्सी कशी निघेल बघा. सो 480 भागिले किती 96. ओके ऑब्वियसली राजांनो हा 5चा भाग जातो. ओके 6 पंचे 30 7 3 9 9 5 45 आणि 3 म्हणजे 5 युनिट्स किंवा 5 एफिशियन्सी आली बघा याची. नंतर 2 मेन राजांनो नंतर 8 चिल्ड्रन. ओके सो पुन्हा बघा 480 भागिले राजांनो काय 80. सो 8 8 48. ओके म्हणजे 6 युनिट्स किंवा 6 एफिशियन्सी आली याची. ओके नंतर राजांनो 2 मेन नंतर 3 वुमन यांना राजांनो किती बघा. सो 480 भागिले 120. सो 12 चौक 48 राजांनो हे 4 युनिट्स म्हणजे 4 एफिशियन्सी आली. आपण राजांनो सगळ्यांची एकत्र एफिशियन्सी काढली बघा. आता मला काय करायचं बघा सिंगल मॅन सिंगल वुमन सिंगल चिल्ड्रन राजांनो मला एफिशियन्सी काढायची आहे. आपण काय करू आपण याला आपण इक्वेशन समजूया आणि बघा हे इक्वेशन आपण एकमेकामध्ये पुटअप करून आपण काढूया प्रत्येकाची सिंगलची एफिशियन्सी काढूया. बघा राजांनो या ठिकाणी 2m आणि 8c दिला गेला. याला मी 2 ने भागतो बघा. पहिल्यांदा याला मी 2 ने भाग देतो. जर 2 ने आपण जर भाग दिला तर काय होईल राजांनो बघा इथं काय येईल मग 1m प्लस 4c बरोबर किती राजांनो 3 येईल बघा. आणि राजांनो ही जी फिगर आहे बघा सिंपल बघा ही जी फिगर भेटली आपण समजा इक्वेशन 1 म्हणून याच्यात आपण ठेवून देऊया. कारण 1m आणि 4c ऑब्वियसली आहे त्याची किंमत 3 भेटली. यावरून आपल्याला बघा 3w. ओके 3w ऑब्वियसली आपल्याकडे आहे याचं 3 उत्तर भेटलं बरोबर 5. याचा अर्थ राजांनो बघा w. ओके w बरोबर 3w बरोबर किती राजांनो बघा हा 2 येईल बघा इकडे 3 हा मायनस होईल. ओके म्हणजे w राजांनो आपल्याला किती भेटला 2/3 भेटला. ओके ही आपल्या पहिली फिगर भेटली. सो w बरोबर 2/3 ही पहिली फिगर भेटली आपल्याला याची एफिशियन्सी भेटली. नंतर राजांनो बघा आता w मी या बघा याला इक्वेशन 3 म्हणून आपण इथे ठेवूया. ओके बघा इथे ठेवूया आपण बघा हे कसं येईल मग 2m अधिक 3 w ची किंमत किती आली आपली. सो 2/3 आली बरोबर राजांनो 4. हा 3 3 कॅन्सल होईल बघा म्हणजे राजांनो 2m अधिक 2 बरोबर 4. म्हणजे राजांनो m बघा हा 2 इकडे मायनस होईल म्हणजे m बरोबर राजांनो m ची एफिशियन्सी ऑब्वियसली 1 आली. सिंगल मॅनची एफिशियन्सी 1 आली बघा. नंतर राजांनो बघा आता आपला हे बघा c ची काढायची आहे. m ची व्हॅल्यू आपल्याला 1 भेटलेली आहे. ओके इथं 3 दिला बघा इक्वेशन 1 म्हणूया आपण याला बघा. ओके 3 आणि w किती बघा w 2/3 आहे. ओके हा राजांनो आपल्याला काय काढायचं 4c बघा 4c बरोबर किती 5. हा 3 3 कॅन्सल होईल बघा 1 आणि 2 राजांनो किती 3 3 मायनस आहे तुम्ही तिकडे बघा. सो 4c बरोबर 5 वजा 3 राजांनो ऑब्वियसली 2 येईल म्हणजे राजांनो c किती भेटला आपला c बघा म्हणजे हा 4 तिकडे जाईल भागिले जाईल म्हणजे c राजांनो आपला 1/2 भेटला बघा. राजांनो हे प्रत्येकाची इफिशियन्सी भेटला बघा आपल्या प्रत्येकाची इफिशियन्सी भेटल्या. आता याने बघा हे सांगितलं आपलं 5 मेन आणि 12 चिल्ड्रन ऑलरेडी आपल्याला सांगितलं आहे. हे बघा 5 मेन. ओके इथं बघा मी वेगळ्या पेनी लिहितो. बघा राजांनो 5 मेन
आणि काय सॉरी 12 चिल्ड्रन. ओके 12 चिल्ड्रन यांची आपल्याला इफिशियन्सी काढायची आहे. राजून एम ची इफिशियन्सी भेटली आपल्या सिंगल मॅनची ती एक आहे. ओके 12 बघा अधिक 12 गुणले चिल्ड्रन एका सिंगल चिल्ड्रनची आपली इफिशियन्सी भेटली राजून किती 1/2 आहे. म्हणजे राजून 5 अधिक 6 म्हणजे राजून 11 युनिट्स. म्हणजे काय 5 मेन आणि 12 चिल्ड्रनची राजून इफिशियन्सी भेटली आपल्या किती 11 युनिट्स. आता बघा हे मी आता सिंपल बघा आपल्याला याचं काय काढायचं टोटल हवर्स काढायचे आहेत. किती तासामध्ये हे काम पूर्ण करू शकतात. साधारण राजांना बघा हवर्स टोटल हवर्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला बघा टोटल वर्क भागिले टोटल इफिशियन्सी. आपण इफिशियन्सी राजांना एकांची एकत्र आपण 11 काढलेली आहे. म्हणजे राजांना बघा आपला एलसीएम किती आहे म्हणजे टोटल वर्क आपलं 480 आहे आणि भागिले राजांना काय 11. म्हणजे आपण हे जर सॉल्व्ह जर केलं राजांना तर ऑब्व्हियसली बघा सो ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर येत आहे. सो 43 आणि काय अँड 7/11 हवर्स. ओके आपण जर हा जर सॉल्व्ह केला 43 गुणिले 11 अधिक 7 राजांनो पुन्हा आपल्याला तोच फ्रॅक्शन भेटणार आहे. म्हणजे राजांनो ह्या ठिकाणी जरी क्वेश्चन लिंक आहे पण आपण संकल्पना समजून घेतली आणि संकल्पना काय सांगते राजांनो तुम्हाला ह्या ठिकाणी म्हणजे थोडक्यात इफिशियन्सी काढायची आहे आणि इफिशियन्सी तुम्हाला एक एक ह्या ठिकाणी सिंगलची इफिशियन्सी काढायची आहे. आणि हा फॉर्म्युला राजांनो हा फॉर्म्युला या ठिकाणी आपला लक्षात ठेवणं अपेक्षित आहे की हवर्स टोटल हवर्स इज इक्वल टू काय टोटल वर्क डन भागिले इफिशियन्सी ऑफ द पर्टिक्युलर पर्सन. ओके आणि यावरून आपण सहज उत्तर काढू शकतो. ठीक आहे राजांनो पुढे जाऊया. सो क्वेश्चन नंबर 6 बघा ऍक्च्युअली हा पण आपला लो हँगिंग फ्रूट आपण पटकन सॉल्व्ह केला गेला पाहिजे बघा. याला आपण सिरीजचा प्रश्न म्हणतो. ओके तुम्हाला अंक दिले असतात त्या ठिकाणी आपण मॅथमॅटिकल ऑपरेशन्स करतो ऍडिशन सबट्रॅक्शन समजा किंवा मल्टिप्लिकेशन डिव्हिजन किंवा वर्गमूळ किंवा घनमूळ आणि त्यांच्यावरनं आपण काय करतो एक थोडक्यात सिरीज पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. तर बघा 2 9 28 65 126 स्वतःला विचारायच्या ठिकाणी काय प्रक्रिया केली राजांनो ऑब्व्हियसली बघा आपण एक थोडा कॉमन सेन्स अप्लाय केला बघा. सो 2 आपण कसा लिहू शकतो बघा. ओके सो राईट साईडला बघा तरी तुम्ही बघा राजांनो 2 आपण कसा लिहू शकतो. हा सिंपल क्वेश्चन आहे बघा फक्त आपण पुटअप करूया. हे बघा 2 राजांनो आपण कसा लिहू शकतो बघा 1 चा क्यूब अधिक 1 म्हणजे ऑब्व्हियसली 2 बघा. नंतर राजा 9 बघा 9 कसा लिहू शकतो आपण राजांनो. सो 2 चा क्यूब अधिक 1 म्हणजे 8 अधिक 1. ओके नंतर राजांनो 28 बघा ऑब्व्हियसली बघा 3 चा क्यूब अधिक 1 म्हणजे 27 अधिक 1 हे तर आपल्याला कळलं. आता काय केलंय ओके म्हणजे हे काय केलं बघा राजांनो 1 चा क्यूब केला अधिक 1 केला 2 चा क्यूब केला अधिक 1 केला सिंपल क्वेश्चन बघा. म्हणजे बघा 65 पण तसंच केलं ऑब्व्हियसली काय राजांनो 4 चा क्यूब अधिक 1 नंतर बघा 5 चा क्यूब अधिक 1 म्हणजे 126 म्हणजे राजांनो 6 चा क्यूब अधिक 1 म्हणजे ऑब्व्हियसली काय राजांनो उत्तर आपलं किती आलं पाहिजे 216 अधिक 1 म्हणजे राजांनो ऑप्शन नंबर 2 आपण उत्तर या ठिकाणी निवडणं अपेक्षित आहे. ओके चला पुढे जाऊया. हा पण आहे डबल सिरीजचा प्रश्न हा पण आपला लो हँगिंग फ्रूट्स असला पाहिजे म्हणजे पटकन सॉल्व्ह झाला पाहिजे. शक्यतो प्रश्न वाचून बघा म्हणजे डिफरन्स फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करा वर्ग करण्याचा प्रयत्न करा म्हणजे उत्तर आपलं पटकन डिरेक्शन आपल्याला पटकन भेटतील बघा. आता बघा राजांनो 5 नंतर 7 7 नंतर 9 बघा मी तर डिफरन्स पुटअप करतो बघा ऍडिशन्स बघा ऍडिशन्स ऍक्च्युअली केलेलं आहे. ओके हे बघा 5 7 9 ओके 11 13 ओके आणि आता बघा 2 2 बघा +2 वाढले म्हणजे 13 अधिक 2 ऑब्व्हियसली आपल्या या ठिकाणी 15 या ठिकाणी अपेक्षित आहे. बघा नंतर 6 आणि 6 12 12 आणि 6 18 18 आणि 6 24 24 आणि 6 30 30 आणि 6 राजांनो किती 36. ओके ऑब्व्हियसली राजांनो ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपण निवडणं अपेक्षित आहे. ओके म्हणजे असे प्रश्न आपण पटकन सॉल्व्ह करून मुवमेंट्स केल्या पाहिजे म्हणजे आपला हा वेळ आपण इतर क्वेश्चनला आपण वाचू शकतो. ओके किंवा वापरू शकतो. ठीक आहे राजांनो चला पुढे जाऊया. ओके पुन्हा बघा ब्लड रिलेशनचा प्रश्न आला तुम्हाला मी बोललो अशा प्रश्नामध्ये शक्यतो डायग्राम काढण्याचा प्रयत्न करू नका. क्वेश्चन इंग्लिशमध्ये सॉल्व्ह करा उत्तर आपलं पटकन निघेल. ओके थोडी सवय लावूया आपण थोडी सवय लावूया डायग्राम काढायची आवश्यकता नाही बघा. आपण मागाशी बघितलं बॅक ट्रॅकिंग मेथड बघा तुम्हाला फक्त राजांनो काय करायचं आहे कंस किंवा फक्त इन्व्हर्टेड कॉमा मधला तुम्हाला भाग सॉल्व्ह करायचा आहे. क्वेश्चन वाचतो बघा मी पॉइंटिंग टुवर्ड्स स्वरा अमित सेड अमित म्हणते बघा अमित म्हणतो राजांनो हर फादर इज द सन ऑफ माय मदर सिस्टर. अगोदर ऑफला आपण अंडरलाईन करून घेऊया. ओके ठीक आहे राजांनो बघा ऑफला अंडरलाईन केली इथं सॉल्व्ह करतो बघा मी. आता बघा कोण म्हणतंय माय मदर सिस्टर म्हणजे काय अमित सेड हर फादर इज सन ऑफ माय मदर सिस्टर. ओके आता राजांनो मी माय मदर सिस्टर म्हणजे काय उत्तर काय निघेल बघा मी अगोदर स्वतःला विचारतो माय मदर सिस्टर म्हणजे माझ्या आईची बहीण माझी कोण लागेल ऑब्व्हियसली राजांनो ऑब्व्हियसली मावशी लागेल. इंग्लिशमध्ये आपण त्याला आंट म्हणूया. ओके म्हणजे मॅटर्नल ओके मॅटर्नल आंट. ओके बघा ओके आणि पुढे काय दिला बघा असं बघा उलटा असा बाण टाकायचा कारण ऑफ या ठिकाणी कॅन्सल होईल. ओके ऑफ या ठिकाणी कॅन्सल होईल
आणि राईट टू लेफ्ट याला ब्रॅकेट टाकिंग मेथड म्हणतो, कारण माय मदर सिस्टर उत्तर भेटलं आपलं आंट. आता आंट सन राजांना बघा, आंट सन. ओके, आंट सनला आपण कझिन म्हणतो. कझन म्हणजे काय, चुलत भाऊ किंवा चुलत बहीण. ऑब्वियस या ठिकाणी आपण चुलत भाऊ घेणं अपेक्षित आहे, तर सन आला. ओके, आता राजांनो बघा ब्रॅकेटचं आपण उत्तर काढलं बघा, हर फादर. हर फादर म्हणजे काय राजांनो, हे बघा इथं लिहितो बघा, हर म्हणजे काय, स्वराज फादर. ओके, याचं उत्तर आपण काय काढलंय, इज. ओके, इज बघा आमिज कझन. आमिज कझन म्हणजे स्वराचे राजांनो काय, स्वराचे वडील हे अमितचा ऑब्वियस राजांनो काय आहे, कझन म्हणजे चुलत, आपण त्याला चुलत भाऊ म्हणतो. ऑब्वियसली प्रश्न काय राजांनो, अमित रिलेशन टू स्वरा विचारलेला आहे, अमितचं रिलेशन स्वराशी विचारलेलं आहे. राजांनो साध्या भाषेमध्ये ओके आपलं उत्तर काय असलं पाहिजे, अमित हे स्वराचे काय असले पाहिजे, अंकल असले पाहिजे, असं उत्तर येणं अपेक्षित आहे. ओके, सो माय डिअर फ्रेंड्स, आपण ऑप्शन नंबर 1 ला टिक मार्क करून आपण पुढे जाणं अपेक्षित आहे. चला राजांनो पुढे जाऊया. ओके, बॅक ट्रॅकिंग मध्ये आपण सेपरेटली आपल्या स्पेशल व्हिडिओमध्ये बघूया. आता तेवढा वेळ नाही, आपण क्वेश्चनचे आन्सर्स आपण आणि कन्सेप्ट आपण डील करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे राजांनो, पुढे जाऊया. ओके ओके, आता राजांनो याला आपण कोडिंग डिकोडिंग म्हणतो बघा. असे प्रश्न एकदा आपले पुन्हा लो हँगिंग फ्रूट्स आपण पटकन सॉल्व्ह करून पुढे गेलं पाहिजे. तुम्हाला बघा अर्थपूर्ण शब्द दिल्यानंतर कोड दिला बघा, वतनचा दिलाय कोड, नगरचा कोड दिलेला आहे. आता या ठिकाणी दोन थोडेसे डायलेमा आहेत. हा प्रश्न कदाचित सेकंड की मध्ये हा कॅन्सल होऊ शकतो. पहिल्या की मध्ये उत्तर जर समजा आयोगांचं दिलं राजांनो, तर ऑब्विसली बघा समजा त्याने काय विचारलं, आपला गवतचा कोड विचारलेला आहे बघा. ओके, गवतचा बघा, गवतचा कोड या ठिकाणी विचारलेला आहे. तर गवत बघा, ग समजा आपण जर म्हटलं बघा, ग किती नंबरला आहे, या ठिकाणी 2 नंबरला आहे. तर 2 नंबरला बघा सर्कल आहे बघा, सर्कल आहे. नंतर व बघा, व किती नंबरला आहे, तर स्टार बघा, म्हणजे स्टार बघा, म्हणजे हा बघा ऑप्शन. आणि राजांनो काय, त बघा, त किती नंबरला आहे, 2 नंबरला, तर ऑब्वियसली स्क्वेअर बघा. याचा ऑप्शन नंबर 3 उत्तर देणं आयोग कदाचित पहिल्या किंवा देऊ शकतो राजांनो. पण माझ्या म्हणण्याप्रमाणे हा क्वेश्चन कदाचित सेकंड की मध्ये हा कॅन्सल होऊ शकतो. का बघा, कारण बघा वतन आणि ऑब्वियसली नगर मध्ये ऍक्च्युली हे डायरेक्ट कोडिंग नसावं. ओके, हा प्रश्न कदा डायरेक्ट कोडिंगचा नसावा. कारण काय, वतन आणि नगर मध्ये राजांनो काय, न कॉमन आहे, दोघांमध्ये न ऍक्च्युली कॉमन आहे. आणि इथं बघा न जर दिलं बघा, ओके न जर दिलं तर न ला बघा दोघांकडे राजांनो काय, दोघा ठिकाणी ऑब्वियसली चौरस किंवा चौकोन या ठिकाणी ऑब्वियसली कॉमन आहे. आणि इथं बघा गवत मध्ये ऑब्वियसली राजांनो काय, आपल्याला न कुठेच नाही बघा, गवत मध्ये न कुठेच नाही. त्यामुळे राजांनो इथं बघा तुम्ही ऑब्झर्व करा, प्रत्येक ठिकाणी चौकोन 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 आलेला आहे. आणि त्यामुळे कदाचित हा सेकंड की मध्ये क्वेश्चन हा कदाचित म्हणतो मी आन्सर होऊ शकतो. दिलं तर आयोग राजा या ठिकाणी प्रश्न क्रमांक ह्या 9चं उत्तर या ठिकाणी आपण सेट आपण जो डिस्कस करतोय, ऑब्वियसली पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी उत्तर आयोग देऊ शकतो राजा. पुढे जाऊया. ओके, हरकत नाही. ओके ओके राजांना हा ऍक्च्युली याला आपण पाय चार्ट म्हणतो. ओके, म्हणजे अशा प्रश्नामध्ये शक्यतो काय करायचं, तुम्हाला जे विचारलं त्याच्यावर फोकस करूया आपण. तुम्हाला काय विचारलं बघा, बाइंडिंग साठी झालेल्या खर्चाशी संबंधित वर्तुळ पाकळीचा केंद्रीय कोण कोण, हा पण अजून आपला एकदम छोटा सिंपल लो हँगिंग फ्रूट आहे बघा. बाइंडिंगचं त्याने पर्सेंटेज किती दिलं, 20% दिले बघा. ओके, एक राईट साईडला बघा सॉल्व्ह करतो मी. ओके बघा ऍक्च्युली पूर्ण बघा, पूर्ण वर्तुळाची ऑब्वियस 360 डिग्री असतो वर्तुळ. ओके, हे आपण अभ्यास आपला बेसिक आपण शिकलोय, आयोगाने सांगितलं सिलेबस आपला आता 5वी 10वीच्या लेवलचा आहे. ओके, बेसिक मॅथ्स आपण त्याला म्हणतो. ओके, तर ऑब्वियसली राजांनो काय बघा, 100 बरोबर ऑब्वियसली काय 20 म्हणूया आपण. ओके, 100 बरोबर 20. ओके, म्हणजे काय, त्याने बाइंडिंगचं बघा हे पर्सेंटेज त्याने ऑब्वियस सांगितलं आपल्याला, हे बघा. ओके, त्याने सांगितलं काय, बाइंडिंगचा आपला खर्च करायचा, आपण बाकी बघण्याची आवश्यकता नाही बघा. ओके, म्हणजे बघा 20 100 पैकी 20 ओके खर्च आपण तिकडे आपण डिवाइड केला. राजांनो साध्या भाषेमध्ये बघा, तुम्हाला कोण काढायचा आहे, ऑब्वियसली बघा 360 डिग्री. ओके, बरोबर किती. ओके, कारण हा 100 एकूण पर्सेंटेज आहे आणि हे एकूण राजांनो काय डिग्री आहे, एकूण डिग्री आहे. त्यामुळे एकूणच्या ठिकाणी आपण एकूण लिहिणं अपेक्षित आहे. आणि आपल्याला इथला कोण काढायचा म्हणून आपण खाली क्वेश्चन मार्क केला. राजांनो आपण याला क्रॉस मल्टिप्लिकेशन रूल असं म्हणतो, सीएम रूल म्हणतो बघा. त्याला आपण जर एक अझ्युम केलं बघा, आपण जर एक अझ्युम केलं, तिरकस गुणाकार म्हणजे काय, हे बघा असा गुणाकार बघा, असा गुणाकार तुम्ही करणं अपेक्षित आहे. म्हणजे लगेच लक्षात द्या बघा, एकूणच्या ठिकाणी एकूण लिहा आणि दिलेल्या घटकाच्या ठिकाणी दिलेले घटक लिहा, तुमचं उत्तर लगेच निघतं बघा. राजांनो बघा 100 गुणिले x बरोबर 20 गुणिले 360. एक्स बरोबर राजांनो किती, 20 गुणिले 360 भागिले किती राजांनो 100. ओके, तुम्ही ऑब्वियसली बघा 2 बघा 0 हा कॅन्सल होईल, हा कॅन्सल होईल, हा कॅन्सल, हा कॅन्सल. सो एक्स राजांनो किती 72 बघा, 36 जुने 72. सिंपल क्वेश्चन बघा, एक्स राजांनो किंमत काय म्हणजे काय, ऑब्वियसली तुम्हाला केंद्रीय कोण विचारला आहे,
तो उत्तर राजांनो किती आपलं 72 डिग्री. ऑप्शन क्रमांक 1 आपण या ठिकाणी निवडणं अपेक्षित आहे. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपण निवडणं अपेक्षित आहे. ठीक आहे मित्रांनो. सो क्वेश्चन बघा, पुढचा आपण प्रश्न बघूया. सो प्रश्न काय चालू बघा, 5चा 5वा घातांक ओके या संख्येस जर 4 ने भाग दिल्यास बाकी किती राहते. हा पण अजून एकदम बेसिक क्वेश्चन आहे. म्हणजे बघा मी साधा इकडे जर राईट साईडला पुटअप जर केलं बघा, सो राजांनो बघा 5ला आपण जर 4 ने भाग दिला ऑब्वियसली बाकी एक उरणार आहे. 5चा घातांक जर मी 2 जर घेतला बघा 25 झाला. 25ला आपण जर 4 ने भाग जर दिलं तर 26 बाकी ऑब्वियसली एक उरणार आहे. बाकी एक उरणार आहे. सेम बघा राजांनो 5चा समजा तिसरा घातांक जर घेतला आपण ओके तर ऑब्वियसली राजांनो काय 125ला आपण जर समजा पुन्हा 4 ने भाग दिला बघा, सो 4 त्रिक 12 आणि 4 एक 4 बाकी पुन्हा राजांनो एक उरणार आहे. म्हणजे साध्या भाषेमध्ये राजांनो 5 आपण घातांक घेतो आणि घातांकाला आपण जर ऑब्वियसली ओके सॉरी 5चा आपण येस आपण काय करतो 5चा समजा पॉवर घेतो येस इंडाइस घेतो आपण आणि त्याला ओके त्याला आपण जर ऑब्वियसली समजा 4 ने भागलं तर ऑब्वियसली राजांनो बाकी आपली एक येणार आहे. सिंपल क्वेश्चन राजांनो, आपलं उत्तर पटकन आपण मार्क केलं गेलं पाहिजे. ओके ऑब्वियसली राजांनो काय ऑप्शन नंबर ह्या ठिकाणी ओके 2 आपण ह्या ठिकाणी मार्क करणं अपेक्षित आहे. ओके ठीक आहे राजांनो, चला पुढे जाऊया. ओके विल गो अहेड. ओके हा राजांनो 22 नंबरचा क्वेश्चन जर बघितला ओके 22 नंबरचा क्वेश्चन बघितला आपण या ठिकाणी समीकरण बनवतो. त्याने काय सांगितलं, जर 5 रुपये व सॉरी जर 2 रुपये व 5 रुपयांची नाणी 3:2 प्रमाण दिला. ऍक्च्युअली याला आपण गुणोत्तर प्रमाणमध्ये पण आपण क्लासिफाय करू शकतो. या प्रमाणात घेतल्यास 320 रुपयाच्या एकूण रकमेत 2 रुपयाची नाणी किती आहेत. आपण राजांनो बघा आपण असं म्हणूया, समजा रुपये 2 ची बघा राईट साईडला मी पुटअप करतो बघा ओके रुपीज 2 ची राजांनो मी असं म्हणतो नाणी बघा किती आहेत 3 आहेत ना, मग 3 धरूया आपण ते ओके आणि रुपीज राजांनो 5 त्याची नाणी आपण राजांनो किती 2 आहेत आपण ते 2 धरूया ओके आणि तिने आपल्याला टोटल अमाऊंट दिली बघा 320 रुपये त्याने दिलेला आहे. आपण समीकरण म्हणूया बघा. सो 2 गुणिले ऑब्वियसली 3x नंतर काय 5 गुणिले ऑब्वियसली राजांनो काय 2x ओके ऑब्वियसली एकूण किंमत 320 दिली आपल्याला त्याने ओके राजांनो बघा 6x ओके नंतर हा 10x बरोबर 320 ओके तर ह्या ठिकाणी 16x बरोबर 320 ओके बरोबर 320 राजांनो या ठिकाणी x ची किंमत किती येईल बघा. सो 14 32 म्हणजे राजांनो 20 येईल. आपल्या त्याने काय सांगितलं x ची किंमत 20 झाली. आपल्या त्याने काय विचारलं रुपये 2 ची नाणी विचारली ना, रुपये 2 ची नाणी किती बघा. सो हे 3x आहे म्हणजे ऑब्वियसली बघा 3 गुणिले 20 ओके तर 60 राजांनो 60 उत्तर आपलं असलं पाहिजे. तर राजांनो पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असणं अपेक्षित आहे. ओके ओके ठीक आहे राजांनो. सो बघा हा एकदम बेसिक क्वेश्चन आहे. आपण पटकन समीकरण म्हणून आपण हा सॉल्व्ह करणं अपेक्षित आहे. ठीक आहे राजांनो पुढे जाऊया. ओके ओके हा पण अजून बघा हा पण सिंपल क्वेश्चन आहे. फक्त दिसतं असं वाटतं फार मोठं दिसतंय ओके पण आपण थोडं बारकाने वाचलं बघा. त्याने प्रश्न काय विचारला बघा, प्रत्येक म्हणजे त्याने काय त्याला आपण अजून काय म्हणतो आपल्याला बेसिकली आपण बार चार्ट्स म्हणतो. ओके ओके बार चार्ट्स किंवा लाईन ग्राफ्स हिस्टोग्राम्स हे आपले चार्टचे प्रकार आहेत. ओके ऍक्च्युली याला आपण डाटा इंटरप्रिटेशन मध्ये पण टाकू शकतो, DI मध्ये पण टाकू शकतो आपण. ओके क्लासिफाय जर करताना जर विचार केला बघा आपण त्याने काय बघा त्याने विचारलं प्रत्येक प्रजातीची या किमान व कमाल संख्या अंदाजित असल्यामुळे त्यांची त्याने काय दिला ज्यांना सरासरी घेतली असता कोणत्या प्रजातीची संख्या सर्वात कमी भरेल असं विचारलं गेलं बघा. आता बघा त्याने दिलं बघा हे हा जो बघा मोकळा जो बॉक्स आहे लाल लांडगा नंतर हा फिरतो भगव्या पोटाचा पोपट आहे. ओके म्हणजे आडव्या रेषा मारल्या उभ्या रेषा मारल्या आपण तर आर्नीट जमिनी साप असे प्रकार दिले राजांना. तर आपण बघा साध्या भाषेमध्ये बघा समजा आपण हा लाल लांडगा जर बघितला बघा याचं राजांना प्रमाण किती बघा हा 20 बघा हा 20 आहे आणि राजांना इकडे 30 आहे. याची आपण जर सरासरी घेतली बघा सो राईट साईडला बघली तुम्ही याची आपण जर सरासरी काढली बघा राजांना 20 अधिक 30 ऑब्विसली काय भागिले समजा आपण जर 2 म्हटलं बघा ओके सो ऑब्विसली 50 भागिले 2 ऑब्विसली राजांनो या ठिकाणी 25 आपण सरासरी या ठिकाणी म्हणूया. ओके नंतर बघा तुम्हाला काय विचारलं बघा हा बघा सेकंड बघा आता हा फिरतो भगव्या पोटाचा पोपट इथं पण 20 आहे इथं पण आपण त्याला समजा एक 25 धरूया. ओके हा पहिला बघा हा सेकंड राजांनो समजा हा 20 राजांनो नंतर हा 25 ओके भागिले 2 म्हणजे 45 भागिले 2 ऑब्विसली हा 22.5 इला ओके येस ओके येस 22.5 इला ओके आणि तिसरा राजांनो काय आर्नीट जमिनी साप विचारलं गेलं बघा हा 10 दिलाय आणि इकडे 50 दिलाय म्हणजे तिसरा बघा 10 अधिक ऑब्विसली 50 भागिले 2 म्हणजे काय म्हणजे राजांनो काय साध्या भाषेमध्ये बघा 60 भागिले 2 याचं राजांनो सरासरी 30 येईल. तुम्हाला सगळ्यात कमी सरासरी विचारली आहे ऑब्विसली राजांनो काय तुम्हाला सगळ्यात कमी सरासरी कुठली भेटते ही भेटते बघा म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय अपेक्षित आहे
तो पिरतो भगव्या पोटाचा पोपट. ओके, त्याचा आता ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी असणं अपेक्षित आहे. ओके ओके, ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी असणं अपेक्षित आहे. सिंपल क्वेश्चन आपण हा पटकन सॉल्व्ह केला गेला पाहिजे. ठीक आहे, पुढे जाऊया. ओके, मुव्हिंग आहे. ओके, ठीक आहे राजन, हा पण क्वेश्चन इझी, ऍक्च्युअली इझी कॅटेगरीमध्ये आपल्याला क्लासिफाय करू शकतो. क्वेश्चन काय दिला गेला, जर एक वर्तुळ ओके तो चौकोन एबीसीडी हा आयताच्या सर्व शिरोबिंदूमधून जाते. आयताची लांबी दिली आहे 8 सेंटीमीटर आणि रुंदी दिली 6 सेंटीमीटर असेल तर वर्तुळाची त्रिज्या राजाने विचारली आहे. आपण अगोदर आयत काढून घेऊया. ओके, इथं काढतो बघा राजन, आयत दिलाय त्याने बघा, हा आयत त्याने ऑलरेडी दिलेला आहे. त्याची लांबी दिली 8 सेंटीमीटर ओके आणि रुंदी दिली 6 सेंटीमीटर. ओके, आणि आपण जर वर्तुळ जर काढलं बघा, ओके वर्तुळ आपण जर काढलं, आपण असं वर्तुळ बघा, असं वर्तुळ या ठिकाणी मुवमेंट होईल या ठिकाणी. ओके, आणि बघा आपण राजांना हा जर जोडला बघा, आपण हा जर भाग जोडला बघा, याचा अर्थ हा तुमचा काय होईल, तुमचा आयत झाला. ओके, म्हणजे ऑब्व्हियसली बघा आपण ही डायमीटर आपण कन्सिडर करू शकतो. ही डायमीटर ऑब्व्हियसली डायमीटर आपण जर घेतली ऑब्व्हियसली ही म्हणजे बघा आपण राजांनो तुम्हाला हा 8 दिला, हा 6 दिला, म्हणजे आपण जर सॉल्व्ह केलं बघा पायथागोरसच्या थेरमनुसार. ओके, समजा मी याला ए म्हणतो बघा, याला बी म्हणतो मी, ओके याला आपण सी म्हणूया बघा. सो एसी वर्ग बरोबर एसी वर्ग बरोबर काय ए बी वर्ग. ओके, ए बी वर्ग अधिक काय बी सी वर्ग. ऑब्व्हियसली 8चा वर्ग अधिक 6चा वर्ग म्हणजे काय 64 अधिक 36 राजांनो 100. तुम्हाला एसी जर काढायचं आहे ऑब्व्हियसली एसी किती राजांनो होईल, ऑब्व्हियसली 10 येईल कारण त्याचं वर्गमूळ होईल ते. ओके, 10 येईल म्हणजे राजांनो हा पूर्ण 10 आला, हा पूर्ण 10. ओके, म्हणजे आपल्याला ही राजांनो तुमचा हा डायमीटर आहे. ओके, तुम्हाला काय विचारलंय त्याने, काय विचार रेडियस विचारलंय, रेडियस ऑफ सर्कल, ऑब्व्हियसली ती तुमची रेडियस होईल. ओके, ऑब्व्हियसली राजांनो उत्तर किती अपेक्षित आहे, तर 5 बघा, अर्ध होईल ना ते, हा 5 बघा तुम्हाला कारण रेडियस विचारली आहे. ऑब्व्हियसली राजांनो उत्तर 5 येणे या ठिकाणी अपेक्षित आहे. हा पण राजांनो क्वेश्चन हा इझी होता, इझी कॅटेगरीमध्ये आपल्याला क्लासिफाय करू शकतो. ठीक आहे राजांनो, सो ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी आपण मार्क करणं अपेक्षित आहे. ओके, ठीक आहे माय डिअर फ्रेंड्स, पुढे जाऊया बघा. ओके, पुढे जाऊया. आता राजू हा पण एकदम बघा, हा पण क्वेश्चन बेसिक क्वेश्चन आहे बघा, या ठिकाणी विचारला आपल्या इथं पण उत्तर नको चुकायला बघा. सो इथून पण असे पण क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुम्हाला राईट टू लेफ्ट जाणं अपेक्षित आहे. बघा इथं कसं दिलंय, वर्गमूळ 225 दिलाय, त्याचं उत्तर 15 येणं अपेक्षित आहे बघा. ओके, या ठिकाणी सॉल्व्ह करतो बघा. बघा आपण पहिल्यांदा हे सॉल्व्ह करूया. हा बघा, हा आपण पहिला वर्गमूळ सॉल्व्ह करूया. ओके, वर्गमूळ 225 उत्तर किती येणं अपेक्षित आपल्या ठिकाणी, सो 15 येणं अपेक्षित आहे. 154 मध्ये आपण 15 जर ऍड केले तर ऑब्व्हियसली राजू किती येईल, 169 येईल. 169 ऑब्व्हियसली वर्गमूळ 169 आहे, त्यामुळे या ठिकाणी 13 बघा, याचं उत्तर 13 येणं अपेक्षित आहे बघा, या ठिकाणी 13 येणं अपेक्षित आहे. ओके, पुन्हा 108 मध्ये आपण जर 13 ऍड केले ऑब्व्हियसली तर 121 येईल, म्हणजे पुन्हा वर्गमूळ 121 म्हणजे राजू उत्तर या ठिकाणी 11 येणं अपेक्षित आहे. ओके, 11 येणं अपेक्षित आहे. आता बघा पुन्हा 11 आपण 25 मध्ये ऍड केले तर 25 अधिक 11 मध्ये 36 येणं अपेक्षित आहे, म्हणजे बघा वर्गमूळ 36 उत्तर पुन्हा 6 येणं अपेक्षित आहे. आता बघा 10 अधिक 6 पूर्ण वर्गमूळात आहे, म्हणजे राजांनो 10 अधिक 6 ऑब्व्हियसली किती राजांनो 16, म्हणजे वर्गमूळात 16. ओके, वर्गमूळात 16 म्हणजे राजांनो उत्तर किती आपलं 4 येणं अपेक्षित आहे. ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी आपण मार्क करणं अपेक्षित आहे राजांनो. सिंपल क्वेश्चन होता बघा, सिंपल क्वेश्चन होता. ओके, पुढे जाऊया. अने एक वस्तू रुपये 400 ने विकत घेतली आहे व बला 10% नफ्याने विकली. बने पुन्हा ती वस्तू राजांनो कला 20% तोट्याने विकलेली आहे. नंतर कने पुन्हा डला ती वस्तू 25% नफ्याने विकली आहे. आणि राजांनो ड ची या ठिकाणी तुम्हाला काय विचारली, खरेदी किंमत विचारली आहे. तर आपल्या ड ची खरेदी किंमत काढायची बघा, तर कशी निघेल बघा. सो 400 ही अने घेतलेली आहे. ओके, नंतर बघा आता बघा सिरीजने बघा राजांनो काही ठिकाणी नफा झाला, काही ठिकाणी तोटा झालेला आहे. आता या ठिकाणी 10% नफा झाला म्हणजे ऑब्व्हियसली राजांनो 110, कारण 100 आपण अजून जर केला भागिले 100 उडीले बघा. सेकंड केस राजांनो काय 20% तोटा आला म्हणजे ऑब्व्हियसली राजांनो काय 80 येईल, कारण 100 मधून आपल्याला 20 वजा करावं लागेल. ओके, सो 80 भागिले 100. ओके, नंतर राजांनो काय तिसऱ्या केसमध्ये क ने ड ला बघा 25% नफ्याने विकली आहे, म्हणजे राजांनो 125 भागिले काय पुन्हा 100. ओके, आपल्या 3 व्यक्ती झाल्यात. आता आपल्या ड ची खरेदी किंमत काढायची राजांनो आपलं सिंपल बघा, हे तुम्हाला हा तुम्हाला जो काही फ्रॅक्शन दिलेला आहे, अपूर्णांक दिला आहे तुम्हाला. ओके, सिरीजने तुम्हाला हा ऑब्व्हियसली सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे राजांनो, सॉल्व्ह करूया. ओके, बघा हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. ओके, हा हे 2 शून्य गेले, हा 1 शून्य गेला, हा 1 शून्य गेला. ओके, आता बघा राजांनो
25 चौक 100, 25 पाचे 125. ओके, पुन्हा बघा 4 एक 4, 4 दोन्ही 8. ओके, 4 दोन्ही 8. ओके, ठीक आहे राजांनो, खाली काही बाकी नाही बघा. सो 4 गुणिले 11 आणि गुणिले राजांनो किती? सो 10 बघा. सो 44 ऑब्वियसली गुणिले 10 राजांनो. ऑब्वियसली राजांनो उत्तर किती आलं पाहिजे? 440 हे उत्तर आलं पाहिजे बघा. म्हणजे राजांनो काय ड ची जी विचारली आपल्या काय खरेदी किंमत राजांनो ऑप्शन क्रमांक काय 3 आपला असला पाहिजे. हा पण एकदम इझी क्वेश्चन आहे बघा. आपला पटकन सॉल्व्ह होणं अपेक्षित आहे, कारण ह्या ठिकाणी चेन डेव्हलप झालेली आहे. ओके, फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवायचं राजांनो, नफा असेल तर ऍडिशन करा, तोटा असेल तर सबट्रॅक्शन करा आणि 100 रुपये आपण या ठिकाणी अझ्युम करतोय. सिंपल राजांनो क्वेश्चन आहे. पुढे जाऊया. ओके, ठीक आहे राजांनो, हा पण राजांनो एकदम बघा सिंपल बेसिक क्वेश्चन आहे. 1 ते 101 पर्यंत असणाऱ्या नैसर्गिक समसंख्यांची बेरीज किती राजांनो? तर ऑब्वियसली राजांनो 1 ते 101 जर म्हटलं बघा आपल्याला 50 या समसंख्या भेटणार आहे. आणि तुम्हाला बघा बाकी बघा उरलं किती आपल्याला ऑब्वियसली राजांनो 51 ह्या तुमच्या विषम संख्या ऑब्वियसली भेटणार आहेत. ओके, तर 101 दिलं आपल्याला, 101 दिलेला आहे. ओके, तर या ठिकाणी लिहितो बघा राजांनो. ओके, याचं सूत्र बघा, सिंपल सूत्र राजांनो, सिंपल सूत्र आहे. तर n इंटू n प्लस 1. ओके, एन म्हणजे काय राजांनो? एकूण समसंख्या. तुम्हाला म्हणजे मगाशी बोललो बघा 50 या समसंख्या असणं अपेक्षित आहे आणि 51 या विषम संख्या असणं अपेक्षित आहे. तर राजांनो 50 ब्रॅकेटमध्ये 50 अधिक 1. ओके, ऑब्वियसली राजांनो काय 50 गुणिले 51. ओके, सो राजांनो 0 बघा. जर 5 एक 5 आणि 5 5 25 म्हणजे 2550 हे आपलं उत्तर असणं अपेक्षित आहे. समसंख्यांची बेरीजचा फॉर्म्युला लक्षात ठेवा राजांनो. नंतर आपल्या सेपरेट सेशन मध्ये आपण सगळे फॉर्म्युला पण सुंदर प्रकारे घेऊया. ओके, ऑप्शन राजांनो तुमचा हा पर्याय क्रमांक 2 ह्या ठिकाणी असणं अपेक्षित आहे. ठीक आहे राजांनो, पुढे मुवमेंट्स करूया आपण. ओके, हा पण प्रश्न इझी कॅटेगरीमध्ये होता बघा. एका विद्यार्थ्यास शास्त्र, गणित व इंग्रजी ह्या 3 विषयांच्या परीक्षेमध्ये क्रमशः 5-10 आणि 10-4 म्हणजे 5-10-4 असं प्रमाण दिलेलं आहे. ओके, ऑब्वियसली प्रमाण दिलं आपल्याला त्याने. या प्रमाणात मार्क्स पडले आहेत. जर त्या विद्यार्थ्यास एकूण 380 मार्क पडले आहेत असतील तर त्यास गणित विषयामध्ये किती मार्क्स राजांनो पडले आहेत? हा प्रश्न एकदा आपला लो हँगिंग फ्रूट आहे, पटकन सॉल्व्ह झाला पाहिजे. तर राजांनो शास्त्र विषयामधलं प्रमाण 5 आहे. गणितामध्ये विचारलं आहे तर ऑब्वियसली बघा आपण इथे राईट साईडला सॉल्व्ह करूया बघा. सो त्याने विचारलं का आपला गणित विषयामध्ये? तर राजांनो बघा गणित विषयातले आपण जे प्रमाण आहे ते आपण ऑब्वियसली अंशामध्ये ठेवूया. ओके, प्रमाण किती बघा 10 प्रमाण आहे भागिले एकूण प्रमाण किती आपलं? सो 5 अधिक 10 अधिक 4 आणि राजांनो काय गुणिले काय एकूण मार्क्स. आपण हे क्रॉस मल्टिप्लिकेशन रूलने पण आपण सॉल्व्ह करू शकतो, त्याला आपण सीएम रूल असं म्हणतो, किंवा तुम्ही असंही सॉल्व्ह करू शकता. 380 मार्क या ठिकाणी दिलेला आहे. ओके, म्हणजे काय थोडक्यात त्या विषयाचं प्रमाण भागिले एकूण प्रमाण आणि गुणिले काय एकूण मार्क्स. ओके, आपण हा राजांनो पटकन सॉल्व्ह झाला पाहिजे आपला. सो 10 भागिले काय बघा 15 आणि 4 19. ओके, आणि गुणिले काय 380 राजांनो. सो 19 दुने. ओके, म्हणजे ओके 19 दुने 38. ऑब्वियसली राजांनो 10 गुणिले 20 म्हणजे 200 बघा 200 मार्क. ओके, म्हणजे ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी उत्तर आपलं असणं अपेक्षित आहे राजांनो. ओके, ओके 200 मार्क हे गणित मध्ये. आता बाकी आपल्याला विचारले असते बघा, तर बघा बाकी आपल्याला विचारले असते त्याने हा विचारलं असतं बघा काय शास्त्रामध्ये, तर 5 वरती आले असते अंशामध्ये भागिले काय. सो एकूण प्रमाण किती आपलं 5 10 आणि 4 19 गुणिले 380. तर आपण सगळं प्रमाण सगळ्या विषयातले मार्क आपण ऑब्वियसली काढू शकतो. म्हणजे इंग्रजीमध्ये विचारलं असतं 4 भागिले ऑब्वियसली काय 19 गुणिले 380. आपण ऑब्वियसली अशा प्रकारे पटकन उत्तर काढू शकतो राजांनो. ठीक आहे, चला पुढे जाऊया. ओके, हा पण राजांनो प्रश्न ऍक्च्युली ह्याला आपण पाय चार्ट असं म्हणतो. ओके, तुम्हाला पुन्हा बघा पूर्ण वर्तुळ दिलेलं आहे आणि तुम्हाला पुन्हा फिगर दिला बघा. पाय चार्ट सांगतो तो बघा काय. तर सोबतच्या वृत्तलेखामध्ये एका कंपनीच्या महाराष्ट्रातील 5 विविध ABCD काम करत असलेल्या व्यक्तींचे विवरण दिले आहे. काम करत असलेल्या एकूण व्यक्तींची संख्या त्याने दिली 6500. त्याने काय विचारलं जाणं ए व ई. ओके, ए व ई ठिकाणी काम करत असलेल्या व्यक्तींची संख्या C ह्या ठिकाणी काम करत असलेल्या व्यक्तींच्या पेक्षा किती जास्त आहे? आता राजांनो आपण ऑब्वियसली ए अधिक ई ची आपण बेरीज करूया. सिंपल क्वेश्चन बघा आपण राजांनो. बघा इथं ए आहे, इथं ई आहे, म्हणजे बघा 21 अधिक हे बघा इथं लिहितो बघा मी 21 अधिक राजांनो किती, तर 21% ईचा आहे आणि 15% राजांनो कोणाचा एचा आहे. राजांनो बघा 36% कोणाचं झालं बघा,
ए आणि ईचं बघा टुगेदर झालं. हे ए आणि ईचं टुगेदर पर्सेंटेज झालं. आणि त्याने आपल्या सीचं विचारलं ना, कारण सी पेक्षा तो बोलतो की तिने जास्त आहे. ओके, पण सी जरा सीचं किती दिलं बघा, 30 दिलेलं आहे. सीचं ऑब्विसली 30 दिलेलं आहे. म्हणजे आपण हे काढू शकतो बघा, म्हणजे बघा 6% बघा, 6%. ओके, हे बघा अजून 6%. ओके, आणि कुणाचे बघा बघा एकूण आपल्या फिगर अजून किती आहे हे बघा. एकूण जर बघितलं आपल्या अजून एकूण व्यक्तींची संख्या किती राहणार, ऑब्विसली 6500. याला आपण 6500 ने मल्टिप्लाय करूया. 6500 आपल्याला 6% काढायचे. सिंपल क्वेश्चन आहे बघा. सो बघा 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, तुम्हाला 65 गुणिले 6. सो 6 पंचे 30, 3. ओके, 6 7 36 36 आणि 3 किती राजांना. ओके 90. म्हणजे राजांना काय प्रश्न काय बघा 390. ओके 390 बघा, म्हणजे काय ए व ई या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तीची संख्या सी या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तींपेक्षा 390 ने राजांना जास्त आहे. ऑप्शन नंबर राजांना 2 या ठिकाणी आपण मार्क करणं गरजेचं आहे. ओके, ऑप्शन नंबर 2 आपण या ठिकाणी मार्क करणं अपेक्षित आहे. ठीक आहे राजन, हा पण क्वेश्चन एकदम इझी होता बघा. ओके, पुढे जाऊया. ओके, हा राजन क्वेश्चन बोट आणि स्ट्रीमचा आहे. आपण पटकन सॉल्व्ह करूया. शॉर्टकट मेथड आहे बघा, किंवा रूल आहे किंवा फॉर्म्युला आहे बघा. प्रश्न काय विचारला बघा, एक बोट 36 किलोमीटर प्रवास करण्यासाठी प्रवाहाच्या दिशेने, मग डाऊनस्ट्रीम दिले बघा 6 तास घेते, आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने राजांना किती दिले, म्हणजे अपस्ट्रीम दिले तुम्हाला किती दिले, 9 तास घेते असं दिलेलं आहे. तर बोटीचा स्थिर प्रवाहातील राजांनो गती विचारली. राजांनो 2 फॉर्म्युला बघा या ठिकाणी, म्हणजे तुम्हाला असं विचारलं स्पीड ऑफ बोट विचारलं इन द स्टील वॉटर, तर फॉर्म्युला बनतो बघा, मी राईट साईडला लिहितो बघा. काय विचारताने बोट ऑफ स्पीड. ओके, इन द स्टील वॉटर विचारलेलं आहे. ओके, सो स्पीड ऑफ बोट. ओके, त्यामध्ये फॉर्म्युला जो आहे सो एक्स अधिक वाय भागिले 2 किंवा 1/2 इंटू एक्स प्लस वाय. एक्स प्लस वाय म्हणजे काय, एक्स म्हणजे काय जो डाऊनस्ट्रीम. ओके, डाऊनस्ट्रीमचा जो स्पीड किती 36 किलोमीटर दिलेला आहे. सो 36 भागिले किती 6, ऑब्वियसली 6 7 36 बघा, म्हणजे हा 6 किलोमीटर पर आवर आला बघा डाऊनस्ट्रीम. आणि तुम्हाला राजांनो वाय काढावं लागेल. वाय बघा, वाय अपस्ट्रीम आहे. ऑब्वियसली किती बघा, त्याने 36 आणि 9 तास दिलेला आहे. 36 भागिले किती राजांनो 9, ऑब्वियसली 4 किलोमीटर पर आवर. आपला हा काय राजांनो, हा ऑब्वियसली अपस्ट्रीम आहे. आणि फॉर्म्युल्यामध्ये आपण फक्त किमती टाकतो बघा. सो 1/2 गुणिले काय 6 अधिक 4 म्हणजे 6 आणि 4 10, ऑब्वियसली 5 राजांनो. सो 5 किलोमीटर पर आवर. म्हणजे सिंपल क्वेश्चन आहे बघा. ऑब्वियसली उत्तर किती आपला ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी उत्तर येणं अपेक्षित आहे. जर त्याने रेट ऑफ करंट विचारला असतं तर फॉर्म्युला काय 1/2 इंटू एक्स वजा वाय. बघा हे बेसिक, हे आपलं बेसिक ऍक्च्युअली आपण, म्हणून मी बोललो फक्त पीवायक्यू करून आपल्या ह्या ठिकाणी होणार नाहीये. पीवायक्यू करून तुम्हाला टॉपिक आयोग काय म्हणतो राजांना, तुम्ही बोट आणि स्ट्रीम हा टॉपिक प्रामाणिकपणे करा. रेशो प्रोपोर्शन टॉपिक तुम्ही प्रामाणिकपणे करा. टाइम अँड वर्क तुम्ही प्रामाणिकपणे करा. आपण फक्त पीवायक्यू जर सॉल्व्ह करतो, हा फक्त आपला अप्रोच डेव्हलप करतो. फक्त पीवायक्यू सॉल्व्ह करण्यापेक्षा राजांनो प्रत्येक चॅप्टर आपण प्रामाणिकपणे करूया. आपले सगळे डायमेन्शन या ठिकाणी कव्हर होणं अपेक्षित आहे. ठीक आहे माय डिअर फ्रेंड्स, सो पुढे जाऊया बघा. ओके, हा पण राजांनो क्वेश्चन इझी बघा, इझी कॅटेगरीमध्ये आपण म्हणू शकतो. थोडा वेळ लागेल बघा, थोडा वेळ लागेल. ओके, म्हणजे काय जास्त, म्हणजे जसं आपण तो क्वेश्चन बघितला बघा कुठला टाइम अँड वर्क, तेवढा वेळ या ठिकाणी लागणं अपेक्षित नाही. आपण सेकंड राऊंड मध्ये घेणं अपेक्षित बघा. काय दिलं राजांनो, एका हॉलची लांबी दिली बघा 15 मीटर बरोबर 12 मीटर दिली आहे. पण अगोदर बघा हॉल काढूया, म्हणजे क्युबाइड काढूया आपण. ओके, ओके, त्याने काय बघा राजांनो लांबी दिली बघा समजा 15 मीटर. ओके, आपण एक समजा ही 15 धरूया, ही 12 धरूया. ओके, आणि त्याने काय सांगितलं बघा, तर हॉलच्या तळाचे बघा, तळाचे बघा म्हणजे हा बॉटम आपण धरूया, तळाचे व छतांच्या क्षेत्रफळांची एकत्रित बेरीज. ओके, एकत्रित बेरीज क्षेत्रफळ बघा, ही 4 भिंतींच्या क्षेत्रफळांच्या बेरीज इतकी असेल तर हॉलचे घनफळ राजांनो या ठिकाणी घनफळ विचारला होता बघा. अभ्यास आपल्याला त्याने काय विचारलंय, घनफळ व्हॉल्यूम विचारला. त्याच्यानं पहिल्यांदा बघा आपण पहिल्यांदा हे काढूया बघा, काय हॉलच्या तळाचे व छतांचे क्षेत्रफळ काढूया. ओके, राजांनो बघा तळ म्हणजे बघा हा 15 गुणिले 12. ओके, इथं बघा लिहितो मी. सो 15 गुणिले 12, 12 पंचे 60. ओके, 6 बघा 180. म्हणजे हा राजांनो पुन्हा दुप्पट कावं लागेल आपल्या, कारण हे एका म्हणजे हे झालं तळाचं, छताचं राजांनो दुप्पट म्हणजे दुप्पट होईल. सो 360 होईल बघा. हे एक फिगर भेटली आपल्याला, एक फिगर भेटली आपल्याला. आता आपल्याला अजून हाईट माहिती नाही आपल्याला, वी डोंट नो हाईट. ओके, आपण हाईट राजांनो आपण एज धरूया. ओके,
हाईट आपण एच धरूया बघा. आता त्याने काय सांगितलं बघा, त्याने हे सांगितलं का राजांनो, बघा ही आपण काढली बघा, हॉल तळ आणि छतांचे आपण क्षेत्रफळ ऑब्विसली काढलेलं आहे. त्यांची एकत्रित बेरीज 4 भिंतींच्या क्षेत्रफळांच्या बेरजेच्या इतकी असेल. आता राजांनो बघा, ह्या ज्या 4 भिंती आहेत, 4 भिंतीचं आपलं क्षेत्रफळ काढावं लागेल. ते कसं निघेल बघा. सो राजांनो 2 ओके ओके ब्रॅकेटमध्ये काय ओके एच गुणिले 15 ओके अधिक राजांनो काय पूर्ण कारण 2 आहेत ना, 2 भिंती आहेत, 2 गुणिले ओके एच गुणिले काय राजांनो 12. ऑब्विसली बघा आपला हे आपण क्षेत्रफळ काढू शकतो ना. हे किती निघेल बघा राजांनो. ऑब्विसली येईल बघा, समजा हे 30 एच आणि किती समजा 24 ऑब्विसली किती 24 एच ओके. आपली फिगर मला माहिती आहे बघा, ही किती राजांनो ऑब्विसली किती लिही. सो 54 एच येईल बघा, 54 एच येईल ओके. आपण राजांनो एच काढू शकतो ना. एच किती येईल बघा. सो 360 ओके, कारण 54 एच हे बघा हे एकूण क्षेत्रफळ झालं ओके. हे एकूण क्षेत्रफळ झालं कुणाचं, हे 4 भिंतींचं ओके, 4 भिंतींचं बरोबर ना. आणि याच्यावर आपण एचची आपल्या किंमत लगेच सहज निघेल बघा. सो 360 भागिले राजांनो किती 54 ओके. तर आपला हाईट माहिती असणं अपेक्षित आहे, आपला व्हॉल्यूम काढायचा आहे. ऑब्विसली राजांनो भाग देऊया. सो 954 बरोबर ना, 954 ओके, 9 चौक 36 ओके, अजून 2 ने भाग जाईल बघा. सो 42 6 ओके आणि ते 20 येईल बघा. राजांनो आपला हाईट किती आली 20/3 आपली हाईट आली. त्याच्यावर आपल्याला काय विचारलं बघा, व्हॉल्यूम ऑफ हॉल विचारला आहे ओके. सो व्हॉल्यूम कसं निघेल, व्हॉल्यूम बरोबर राजांनो काय फॉर्म्युला करा, क्युबॉइड आहे एल इंटू बी इंटू एच ओके. सो हाईट इंटू ब्रेथ इंटू लेंथ ओके, कारण हा क्युबॉइड आहे ओके. ऑब्विसली राजांनो एल मला माहिती आहे ओके. लेंथ दिली बघा, लेंथ त्यांनी सांगितली आहे 15 ओके. ब्रेड पण दिली आपल्याला राजांनो 12 आणि राजांनो किती 20/3 आहे बघा. 20/3 आपलं उत्तर आलेलं आहे. सो आपण भाग देऊया बघा. सो 3 1 3 ओके, 3 चौक 12 ओके. राजांनो किती 15 बघा, उत्तर किती आपलं मग व्हॉल्यूम किती 15 गुणिले ऑब्विसली किती राजांनो 80 ओके. सो 8×45 हातच्याले 4 ओके, 8×4 12 ओके, 1200 बघा ओके. ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी आपलं उत्तर असणं अपेक्षित आहे बघा. हा पण प्रश्न अजून इझी बघा, हा पण क्वेश्चन इझी आहे. 1200 मीटर क्यूब हे आपलं त्या व्हॉल्यूम ऑफ ऑब्विसली हॉल ओके, व्हॉल्यूम ऑफ हॉल या ठिकाणी असणं अपेक्षित आहे. हा पण राजांनो फक्त थोडासा वेळ जाऊ शकतो, तुम्ही आज सेकंड राऊंड मध्ये सॉल्व्ह करणं अपेक्षित आहे. ठीक आहे राजांनो, पुढे जाऊया ओके ओके. लास्ट क्वेश्चन बघा ओके. हा पुन्हा बघा, हा पण टाइम अँड वर्कचा विचारलेला आहे. म्हणजे काही क्वेश्चन लिंक पण त्यामध्ये कन्सेप्ट या ठिकाणी अप्लाय झाले आहेत, आपण हे समजून घेतलं गेलं पाहिजे. बरं राजांनो, एक विशिष्ट काम पूर्ण करण्यास मोहनला 15 दिवस लागतात. तेच काम करायला रोहनला 12 दिवस लागतात आणि समीरच्या मदतीने त्यांनी ते काम 4 दिवसामध्ये पूर्ण केलेलं आहे. आपण राजांनो पहिल्यांदा काय करूया बघा, 15 12 आणि 4 यांचा आपण लसावी काढूया, म्हणजे आपली इफिशियन्सी आपण अप्लाय करतो बघा ओके. सो बघा 15 नंतर 12 ओके आणि 4 ओके. सो ऑब्विसली अजून बघा 4 ने भाग देऊया ओके. 3 ने आपण चालू करू शकतो, 3 5 15 3 चौक 12 ओके आणि 4 कॅरी ऑन केले आपण बरोबर ना. 3 5 15 3 चौक 12 4 कॅरी ऑन केले, 4 ने सुरुवात केली 5 बघा, 4 1 4 आणि 4 1 4 राजांनो किती बघा 20 5 गुणिले 4 गुणिले 3 म्हणजे 60 बघा ओके. म्हणजे एलसीएम किती आला आपला, एलसीएम राजांनो 60 आला बघा. म्हणजे राजांनो हे आपलं टोटल वर्क झालं बघा ओके. एलसीएम ऑफ आपण सगळ्यांचा काढला, एलसीएम किती आला तो ऑब्विसली 60 युनिट्स, म्हणजे हे टोटल वर्क डन झालं आपलं, टोटल वर्क ओके. आपल्या पुढे हा फॉर्म्युला अप्लाय करायचा राजांनो ओके. आता राजांनो त्याने काय सांगितलं बघा, त्याने सांगितलं एक विशिष्ट काम पूर्ण करायला आपण मोहनची इफिशियन्सी पहिल्यांदा काढूया. म्हणजे आपल्या पहिल्यांदा एम ची इफिशियन्सी काढावी लागेल. ती कशी काढतो आपण, सो 60 भागिले राजांनो किती 15 म्हणजे काय टोटल वर्क भागिले त्याला किती दिवस लागतात ओके, त्याला किती दिवस लागतात. ऑब्विसली राजांनो किती बघा, याची 15 चौक 60 याची 4 एफिशियन्सी बघा, 4 त्याची कार्यक्षमता आपण या ठिकाणी घेतो. सेम राजांनो रोहन बघा ओके, रोहनला किती लागतं राजांनो 12 म्हणजे काय, तो 60 भागिले 12 12 पंचे 60 राजांनो, तर रोहनची एफिशियन्सी 5 येईल बघा. आणि राजांनो काय त्याने पुढे काय दिलं बघा, तिघांचं बघा म्हणजे काय, सो मोहन
नंतर काय, नंतर रोहन आर आणि राजांनो काय समीर एस. तर तिघांची राजांनो इफिशियन्सी आपल्याला दिली आहे, ती काढावी लागेल. आपल्याला 4 दिवसात बनतात ते, म्हणजे काय, 60/4. ओके. तो राजांनो बघा 15 चूक 60 बरोबर ना. 4 एक 4, 2 उरले. ओके. 4 25 15, म्हणजे 15 ची एकूण इफिशियन्सी आली. राजांनो आपल्याला एम माहिती आहे बघा, आर माहिती आहे, आपण इथं पुटअप करूया. सो बघा 4 नंतर आपला आर माहिती आहे 5, एस ची इफिशियन्सी आपण काढूया. ओके. ती किती राजांनो बघा, ऑब्विसली 15तनं 9 गेले बघा, तर ही बघा 15 बघा, एस ची इफिशियन्सी आपण काढतोय. सो 15 वजा 9 राजांनो 6 बघा, 6 ही समीर एकट्याची इफिशियन्सी. आपल्याकडे प्रश्नच काय विचारला बघा, त्याने प्रश्न विचारला समीर अलोन कॅन डू जॉब इन हाऊ मेनी डेज, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. त्याच्यामुळे समीरची इफिशियन्सी भेटली आपल्याला. तो समीरचे आपल्याला एकूण दिवस काढायचे आहेत. फॉर्म्युला काय, टोटल वर्क, ओके, टोटल वर्क भागिले काय राजांनो इफिशियन्सी. ओके. इफिशियन्सी ऑफ काय, इफिशियन्सी ऑफ राजांनो काय समीर, इफिशियन्सी ऑफ समीर. राजांनो टोटल वर्क आपल्याला टोटल बघा, टोटल युनिट्स ऑफ द वर्क आपले 60 आहेत. इफिशियन्सी राजांनो 6 आहे. राजांनो 10 दिवस बघा, म्हणजे काय प्रश्न काय होता आपला, समीर एकट्याने ते काम पूर्ण करण्यास त्याला 10 दिवस, म्हणजे राजांनो पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी उत्तर आपण निवडणं अपेक्षित आहे. ओके. सिंपल क्वेश्चन होता बघा राजांनो. सो माय डिअर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण येस आपण सगळे क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व्ह केले आहेत. राजांनो आपण जर प्रश्न पेपर जर बघितला, ओके, तर आपण जर 2-3 क्वेश्चन जर सोडले तर बाकी ठिकाणी आपल्याला उत्तर आपले ॲक्युरेट निघले पाहिजे. विथ द स्पीड म्हणजे आपल्या या ठिकाणी राजांनो कमीत कमी वेळेमध्ये आपण साधारणतः आपण एक 20, ओके, 19-20 क्वेश्चन, म्हणजे आपले हे मार्क आपले राजांनो हक्काचे मार्क्स आहेत. आणि मी पुन्हा रिपीट करतो राजांनो, म्हणजे फक्त पीवायक्यू आपण सॉल्व्ह करून या ठिकाणी आपण बॅटल जिंकू शकत नाही. म्हणजे वॉर्स आर नॉट विन विथ द वेपन्स, वॉर्स आर ऑलवेज विन विथ द स्ट्रॅटजी. ओके. स्ट्रॅटजी म्हणजे काय राजांनो, पीवायक्यू वरनं काय घ्या, प्रिव्हियस इयर क्वेश्चन वरनं. म्हणजे आज एक ट्रेंड झालाय मुलांना, फक्त पीवायक्यू, फक्त पीवायक्यू, म्हणजे मी आज फक्त पीवायक्यू घेतले म्हणजे आपण परीक्षा राजांनो पास होणार नाहीये. ओके. म्हणून माझी रिक्वेस्ट आहे, तुम्हाला विनंती आहे, पीवायक्यू वरनं काय करायचं, हा टॉपिक बघा, टाइम अँड वर्क मला सगळ्या अँगलने माझा क्लिअर असला पाहिजे. पण आपल्या पहिला कन्सेप्ट क्लिअर करणं, आपण प्रत्येक चॅप्टरचे किमान 15-20 एक्झाम्पल आपल्या वहीमध्ये कॉपी करणं विथ ऑल डायमेन्शन, विथ कन्सेप्ट. ओके. विथ कन्सेप्ट समजून घेऊन ऑल डायमेन्शन्स आपण कन्सेप्ट करून, आणि मग शॉर्टकट्स आले. शॉर्टकट्स नंतर आले, अगोदर कन्सेप्ट आले, मग शॉर्टकट्स आले. आणि म्हणून आपण ह्या ठिकाणी आपले जर कन्सेप्ट जर आपण जर क्लिअर केला, आपण ऑब्विसली आपण शॉर्टकट्स आपण लगेच वापरू शकतो, कारण हा सेम प्रश्न पुढच्या वर्षी पडणार नाही, हे आपण समजून घेतलं गेलं पाहिजे राजांनो. ओके. सो माय डिअर फ्रेंड्स, आय होप तुम्हाला हा सेशन फार योग्य प्रकारे आपल्याला आवडलेला आहे. आपण या ठिकाणी नावच दिलं होतं राजांनो, आपण संभाव्य उत्तर आपण काढण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि विश्लेषण आणि संकल्पना आपण या ठिकाणी घेऊन आपण या ठिकाणी आलो आहोत. माय डिअर फ्रेंड्स, आय एम रिक्वेस्टिंग ऑल ऑफ यू, आपण आपला हा जो युट्यूब चॅनल आहे, रवींद्र ताजनेज मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी, आपण हा युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करूया. लाईकवाईज मी आपल्यासाठी नवीन अपडेट्स, नवीन शॉर्टकट्स व्ह्यूज आपण या ठिकाणी घेऊन येणार आहोत. थँक्यू माय डिअर फ्रेंड्स, थँक्यू, गुड डे, टेक केअर.